अंजली दमानी यांची आज एसीबी कार्यालयात चौकशी। दमानिया आज धनंजय मुंडेंनी केलेल्या घोटाळ्यांचे पुरावे एसीबीला देणार। कृषी विभागात 350 कोटींचा घोटाळा, दमानियांचा आरोप। सुपेकरने जेलमधील आरोपींकडून 300 कोटी मागितल्याची माझ्याकडे तक्रार, सुरेश धस यांचा दावा। तर हगवणे जर बाहेर आले तर त्यांना लोक शेड मारतील, धस यांचं वक्तव्य। कुठल्या कैद्याकडे अशा पद्धतीने कोणी मागणी करतं का? सुरेश धसांचे आरोप निरर्थक, सुपेकरांचं TV9 मराठीला स्पष्टीकरण। हगवणे जेसीबी प्रकरणात आता इंडसइंड बँक चौकशीच्या फेऱ्यात। जेसीबी कोणी जप्त केला, शशांकनं ताबा कसा घेतला याची चौकशी होणार। शशांक लता हगवणेवर येडवंडेंकडून 11 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप। वाल्मिक कराडला मोक्कामधून बाहेर काढण्याचे प्रयत्न, अंजली दमानिया यांचे गंभीर आरोप। मुंबईत भाजप मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ असणार। मुंबईत सध्या भाजपच्या नगरसेवकांची अधिक संख्या असल्यानं भाजप अधिक जागा घेणार, सूत्रांची माहिती। अजित पवारांकडून विकास कामात अडथळे, शिंदेंच्या मंत्र्यांची तक्रार। स्वतः मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांशी बोलून प्रश्न सोडवेन, शिंदेंचे नाराज मंत्र्यांना आश्वासन, सूत्रांची माहिती। निधी देताना माझ्यासह मुख्यमंत्र्यांचीही सही, पुरवण्या मागण्या तपासूनच निधी मिळणार। सेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर दादांचं बैठकीत मत। ठाकरे गटाची आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद, सुधाकर बडगुजर यांच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे लक्ष। दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू, पक्ष आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येणं गरजेचं। शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यावर धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान। वाल्मिक कराडची चल आणि अचल संपत्ती जप्त करा, राज्य सरकारची न्यायालयात भूमिका। देशमुख हत्या प्रकरणात कराडवर आरोप निश्चित करण्यासाठीही अर्ज। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू पुन्हा मैदानात। शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी 8 जूनपासून बच्चू कडूंचं उपोषण। वारकऱ्यांच्या आरोग्य सुविधांसाठी 5 कोटी, पालखी सोहळ्याच्या दरम्यान 20 ठिकाणी उपचार केंद्रांची सुविधा असणार। कारगिल पोलिसांचं विशेष पथक नागपुरात, हेरगिरीच्या संशयावरून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेची चौकशी करणार। सोलापुरात सासरच्या त्रासाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या, सासरच्याच लोकांनी हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। देशात 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, 4000हून अधिक सक्रिय रुग्ण, तर केरळमध्ये सर्वाधिक 1400 कोरोना रुग्ण। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं उद्या उद्घाटन, मुंबई ते नागपूर 701 किलोमीटरचा महामार्ग तयार। MSRDC व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांची माहिती। आशियाई विकास बँकेकडून पाकसाठी $800 दशलक्ष पॅकेजला मान्यता, पाकची आर्थिक मदत थांबवा, निर्मला सीतारमण यांची आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षांकडे मागणी। मायक्रोसॉफ्ट कंपनीने पुन्हा 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, गेल्या महिन्यातही कंपनीकडून 6000 कर्मचाऱ्यांची कपात। मी आता हे सहन करू शकत नाही, ट्रम्पच्या कर विधेयकावर एलॉन मस्क यांचा हल्लाबोल। अमेरिकेची अर्थसंकल्पीय तूट $2.5 ट्रिलियन पर्यंत वाढेल, मस्क यांचा इशारा।